तर आज आपल्याला तांदूळ त्याची भाजी करायची आहे। तर हे मार्केटमधून बाजारातून भाजी आणलेली आहे आणि मस्तपैकी तांदूळ त्याची भाजी खूप चवीला छान लागते। आता ही भाजी आता आपण निवडून घेऊया। तर या भाजीमध्ये काही काही मेथीचे मोड देखील आहेत। तर ही भाजी आता आपण निसून घेऊया। कवळी कवळी जेवढी देठ आहेत तेवढी सगळी घ्यायची आहेत, कारण का नुसता पाला उपयोगाचा नाही आपल्या भाजीसाठी। तर थोडीशी आणि पाहून घ्यायची व्यवस्थित, कारण काय दुसरं गवत देखील असू शकतं या भाजीमध्ये, त्याच्यामुळे भाजी व्यवस्थित पाहून घ्यायची। आता अशी सर्व भाजी आता आपण निसून घेऊया। अशा पद्धतीमध्ये आता भाजी आपण निसणार आहोत। तर पाहू शकता मस्तपैकी ही तांदूळाची भाजी आपण निवडून घेतलेली आहे आणि ही रानभाजी आहे आणि खूप गुणकारी आहे। बाळंतिणीसाठी तर खूप फायदेशीर आहे, दूध वाढीसाठी। तर अशा पद्धतीमध्ये ही भाजी आपण निवडून घेतलेली आहे। याचे फायदे आपण पुढे पाहूया। आता या भाजीसाठी अगदी कमी साहित्य लागणार आहे। तर आता या भाजीसाठी आपण घेतलेले आहे तिथे 3 मोठे कांदे घेणार आहोत आणि लसूण आपण गावरानच घेतलेला आहे। आता हा कांदा जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे। तर आता कांद्यांची आपण साल काढून घेऊया। आणि भाजी चवीला खूप छान लागते, भाकरी बरोबर ते अप्रतिम लागते। आणि या भाजीला थोडा कांदा जास्त घालायचा म्हणजे भाजी छान होते। तर आता बारीक कांदा आपण असा कट करून घेऊया। सर्व कांदा मी अशाच पद्धतीमध्ये कट करून घेते। तर अशा पद्धतीमध्ये मस्तपैकी कांदा आपण चिरून घेतलेला आहे। आता आपण थोडा जो लसूण आहे तो सोलूया। आणि मस्तपैकी गावरान लसूण आहे, त्याच्यामुळे सुवास खूप छान येतो या लसणाचा। तर जास्त मी सोलून घेणार नाहीत, त्याचे साल जास्त काढून घ्यायचे नाहीत आपल्याला, फक्त चुरगाळून घ्यायचं आहे। आणि साल राहिले तरी चालू शकते, कारण काय याचा पण स्वाद या भाजीमध्ये खूप छान येतो। या पद्धतीमध्ये आपण लसूण घेतलेला आहे। तर हिरवी मिरची आणि लसूण आता आपण वाटण करून घेऊया। आता बारीक वाटण करून घेऊया। हिरवी मिरची आणि लसूण आता बारीक केलेले आहे, आता ते काढून घेऊया आपण। तिखट आहे, छान गरम झाली आहे। आता यामध्ये आपण तेल टाकूया, थोडीशी जिरी टाकूया आणि कांदा टाकणार आहोत आपण। कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपला कांदा छानपैकी गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण जी हिरवी मिरची वाटली होती लसूण तो टाकून घेऊया, तो देखील आता परतून घेऊया। हे तांदूळ ती मस्तपैकी धुवून आणलेली आहे, एक 2-3 पाण्याने स्वच्छ धुतली आहे। भाजी आता आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि ही भाजी पटकन शिजली जाते वाफेमध्येच। तर थोडी थोडी करून आपण सर्व भाजी यामध्ये टाकूया। दिसताना जरी एवढी दिसली असली तरी भाजी खूप कमी होते शिजून। ज्यांना पित्त आहे त्यांनी ही भाजी खावी, अशी गुणकारी भाजी आहे।
आलटी पलटी करून आता ही भाजी आपण परतून घेऊया. झाकण ठेवायचं नाही या भाजीवरती, अशीच परतून परतून घ्यायची आहे. आंगच्या पाण्यातच ही भाजी शिजली जाते. आणि चवीला खूप छान लागते. बाजरीची भाकरी आणि रानातली जर ताजी ताजी भाजी असली तर त्याची पण चव खूप वेगळी लागते. आता ही बाजारातून आणलेली आहे आपण. थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण काय भाजी शिजल्यानंतर थोडीशी कमी होणार आहे. त्या अंदाजानेच मीठ घ्यायचं, नाहीतर भाजी पूर्णपणे छान वाफवून द्यायची आणि त्यानंतर मिठाचा अंदाज व्यवस्थित येतो. जर मिठाचा अंदाज कळत नसेल भाजीमध्ये तर. आता एक 2-3 मिनटं आपण ही भाजी परतून घेऊया. जर आजारपणामध्ये जर तोंडाला चव नसेल आणि खूप आजारपणामध्ये असं कणकण असते अंगामध्ये, तर अशा प्रकारची भाजी करून खायची. मेथीची झाली किंवा या तांदळाची भाजी झाली तर मस्त लागते आणि तोंडाला एक चव येते. तर पाहू शकता, जशी जशी आपण परतत चाललो आहोत तशी तशी भाजी ही कमी व्हायला लागलेली आहे आणि त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे. मिठामुळे याला पाणी सुटलं जातं आणि या पाण्यामध्येच ही भाजी छानपैकी वाफवली जाते. झाकण न ठेवताच ही भाजी आपल्याला परतून परतून घ्यायची आहे आणि त्यामध्येच ही भाजी शिजली जाईल. तर अशी ही गुणकारी भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. चवीला खूप छान लागते. तर पाहू शकता पाणी सुटायला लागलेलं आहे आणि या पाण्यामध्येच ही भाजी शिजली जाईल. सर्व पाणी आटलेलं आहे. परतून परतून मस्तपैकी भाजी ही शिजली आहे. तर अशा प्रकारे मस्तपैकी तांदूळाची भाजी आपली येथे तयार आहे. तर आता ही गरमागरम भाजी आपण बाजरीच्या भाकरीबरोबर खाणार आहोत. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा. तर आता आपण जेवायला घेऊया. मस्तपैकी गरमागरम भाजी तयार आहे आणि अंगणामध्ये मस्तपैकी आता जेवायला बसलेली आहे. मस्तपैकी आस्वाद घेऊया भाजीचा. तर अशा प्रकारे आपली तांदूळाची भाजी येथे तयार झालेली आहे. गुणकारी तांदूळाची भाजी आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा आणि चवीला खूप छान लागते आणि गरमागरम तर खूप छान लागते. ते पाहू शकता. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी तांदूळाची भाजी करून पहा.